मुख्यमंत्री मोठ्या आविर्भावात दिल्लीला गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। केंद्रानं त्यांच्या तोंडाला पानं पुसली। पंतप्रधानांनी तर मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याचं नाकारलं। हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। आपल्यावर राधाकृष्ण विखे पाटील आहेत, विरोधी पक्षनेते। शिवसेनेच्या भूमिकेविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत। केंद्रात जाऊन आलं तर शिवसेनेने काल कॅबिनेटमध्ये भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली, काय सांगाल? शिवसेना नेमकी कोणत्या मुद्द्यावर ठाम असते हा खरं प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेला खरं म्हणजे त्यांची विश्वासार्हता आता जी आहे ही पूर्णपणे या समोर आलेली आहे। फक्त सत्तेकरता ही लोक आज फक्त टिकून आहेत, त्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांचं घेणं नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजीनामे घेऊन फिरणारे मंत्री मुंबई महापालिकेची सत्ता मिळाल्याबरोबर या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं, हे संपूर्ण राज्य पाहते। दिल्लीचा फार्स होता वेगळं काय आहे? जर त्यांना प्रधानमंत्री भेटायला तयार नाही, केंद्रीय अर्थमंत्र्याला भेटलेत, 20 मिनिटात त्यांनी बाहेर काढून दिलं, मला वाटतं हा फक्त एक फार्स होता। भाजपला सहकार्य करण्यासाठी एक वे आउट शोधला होता, बाहेर जायचा मार्ग शिवसेनेने दिल्लीला जाणं। 100% की शेवटी लोकांची किती फसवणूक करायची हे आता त्यांनी ठरवायचं आणि लोकांनी यांच्यावर किती विश्वास ठेवायचा ते जनतेने ठरवायचं। तुम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला काय तुमची भूमिका असणार आहे? सादर करताना गोंधळ तुमचा असणार आहे, सरकारकडे तीच मागणी रोज सभागृहात करते करणार का? नाही, आमची आता दोन्ही विरोधी पक्षाच्या आमदारांची सगळी एकत्र बैठक आहे, त्याच्यामध्ये आम्ही तो निर्णय करणार आहोत। शिवसेनेचा फार्स होता, शिवसेनेला कुठेतरी बाहेर पडण्याचा मार्ग शिवसेनेने शोधला आणि दिल्लीला जायचा फार्स केला, असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे। की विकास होत पंकज दळवी, महाराष्ट्र बंद, मुंबई।